तर नमस्कार बबली. दाबून बिर्याणी खाल्ली आणि सकाळी ना आपल्याला जायचं होतं दुधाव. त्यासाठी म्हणलं रात्री दणकून खायचं आणि निघायचं घरी. असली बाकासूर बेकारवाणी खात होती की मापाच्या बाहेर. आणि तिथून सकाळ सकाळ उठलून गाडी पुशीत झालं टाईम झाला की निघालो दुधाव जाताना असला मोठा किस्सा झाला. बापा बापा हो, लईच मोठा. तब्बल 300 रुपयाचं नुकसान. दुधाचं केंडच गेलं फुटून. एकतं काय सांगावं तुम्हाला. मग तिथून आलो लेबरेत आल्यानंतर इतका किरण खुश झाला की बापा मापाच्या बाहेर. किरणने घेतली होती बूट. किरण पार मुका घेत होता त्याचा. काय किरणला लाजत नव्हती. किरणसाठी एकदा कॉंग्रॅच्युलेशन कमेंट बॉक्समध्ये होऊन जाऊ द्या बरं का. आणि त्यानंतर निघालो आम्ही मग डायरेक्ट वर कुठं माहिती का, कॉलेजवर. पेपर संपलेत, पोरी येत नाहीत तरी पण आम्ही कॉलेजवर चाललो. कशासाठी, ग्राउंडला पोरीला कोण बघत आहे. आणि त्यानंतर आहे ना, भाऊ म्हणला तिकडं नाही पेट्रोल टाकायचं, इकडं टाकायचं. 100चं पेट्रोल टाकायसाठी तिकून इकडं आला. मग काय भाऊनी 100चं पेट्रोल टाकलं 500 दिले त्यांना. ते लागले 400 रुपये दमादमाने मोजून द्यायला. आणि तिथून मग काय आम्ही निघालोत घरी. म्हणलं काय आला मग टाईमपास करायचं, पेट्रोल मग आल्यापाशी. मग काय भाऊल म्हणलं 32च्या स्पीड धरण टपक्याच घरी चल. भाऊ म्हणला तुला काय काम आहे घरी. अरे म्हणलं असतात काम, लोक वाट बघत आहेत. बरं जाता जाता तेवढं ब्लॉगला लाईक करून ना राव टपक्यास.